अरे रे अरे रे रे हाय. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. ते इथे मला नाही का कोमल उठ उठ म्हणत आहे. मी आता उठली आणि ऋतुजाला उठवत आहे. तर ऋतुजा म्हणते थोडा वेळ मला झोपू दे असं मांडीवर. तर की नाही, उठायलाच तयार नाही आहे लवकर ती. तर आता बघा इथे आमचं सगळं ब्रश आहे ते सगळं आटपून झालं, घरातले कामं झाले, भांडे वगैरे झाडू पोछा सगळं झालं. आणि मी आता करायला लागलेली आहे इथे स्वयंपाक. तर स्वयंपाक करून मला जायचं आहे आज बाहेर. तर सांगेल पुढे मी मला आज कुठे जायचं आहे ते. आणि इथे मी ऋतुजाला म्हणते चल लवकर आटप, सगळं जेवण करून घे. जवळपास नाही का 1 वाजत आलेले आहेत मला इथे स्वयंपाक करता करता. चपात्या करून येते तू आणि कोमल जेवायला चालू कर, ठीक आहे? हां ठीक आहे. भूक लागली ना तुला? कशी बनली सांग, ठीक आहे? ऋतुजा कोमल कशी बनली आहे? चांगली बनली ना? तू घातलाय ना ब्रेस अजून? हां चलो जेवा. याय ना रात्रीचं वरण आहे ना, खाते का? छान लागत आहे ना त्याच्यावर. तर या फ्रेंड्स जेवायला आज बनवली मी खूप दिवसांनी आलू आणि बैगन, म्हणजे आपली काय म्हणतात त्याला, वांगे आणि बटाट्याची भाजी ते बनवलेली आहे या जेवायला. विंचर लवकर लवकर. मी विंचरून देऊ का? खूपच लंबे झाले, मला हँडलच नाही करताय. आणि हे बघ मी झाडं लावले. हां हे बघा आमच्या ऋतुजानी लावले झाडं. हे आहे, हां तू सांग. हे आहे उडीद आहे की मूग आहे? हे उडीद आहे, हे मूग आहे आणि हे लसूण आहे. हे बघा आमच्याकडे मस्त असं लसूण आलेलं आहे. ऋतुजाने झाडांना बांधून ठेवले बघा इथे. ते खूपच पसरत होते. हां आणि हा बघा लसूण लसूण आलाय, एवढा मोठा झालाय. हे 2च लावले होते लसूण आम्ही. पहिले ट्राय केलं. आता ह्याच्यामध्ये मला लावायचं होतं काहीतरी, एक झाड लावायचं होतं. मी तुम्हाला सांगेन नंतर. मागच्या वर्षीपासून विचार करते मी लावतो. आणि ही कुंडीत आता माती ड्राय करायला ठेवली होती आम्ही. तुम्ही म्हणता ना की म्हणजे हे असायला पाहिजे झाडं, पण आता आमच्याकडे कशी जी गॅलरी आहे ना ती खूप छोटी आहे ॲक्च्युली. म्हणजे ह्याच्यामध्ये कुंड्या ठेवल्या तिथं म्हणजे उभा राहायलाच जागा नाही राहत. आणि मला खूप झाडांची हौस आहे, पण काय करता आता इथे जागा नसल्यामुळे. तर ह्या कुंड्या देणार होती, कारण मला भांडे घासायला नाही का उभा राहू माझे पाय खूप दुखतात. तर म्हणून नाही का मी हे करणार होती, म्हणजे इथल्या कुंड्या हटवून मी जिथे भांडे घासणार होते. पण झालं काय, समोर पण आमची जी जागा आहे ना तिथं जागा आहे कुंड्या ठेवायला, पण तिथं ऊन नाही आहेत. मग ठेवणार कुठे? मग तिथे झाडांना पाणी घातलं की सांडणार करणार, मग काय उगीचच म्हणजे दुसऱ्यांना त्रास नको ना. ते मुलं खेळतात वगैरे, मग ते काय होते पाय म्हणजे हे होणार, त्यांच्या घरात जाणार तेच. मग नको उगीच कशाला हे नको. हां बाहेर कशी टाईल्स जी आहे ना एकदम व्हाईट टाईल्स आहे आणि ते थोडी सिमेंटी कलरची आहे. तर मग त्याच्यामुळे काय होतं की मी झाडं म्हणजे नाही लावायला बघत होती. तर आता कसं आहे की मागे आम्ही लसूण सोलत होतो ना, तर ऋतुजाला बघायचं होतं लसूण कसा उगवतो. आणि पात पण खायला आवडते. जेव्हा आपण स्वस्त असते घेऊन येतो आपण, पण मग न खाईपर्यंत वगैरे काही बनवेपर्यंत खराब होऊन जाते. माझ्याकडे फ्रीज नाही आहे ना, तर मग काय मी म्हटलं चला आपण लसूणच लावून टाकू. तर ॲक्च्युली मला एक झाड लावायचं होतं, तर ते झाड मी तुम्हाला नंतर सांगेन. तर ते मागच्या वर्षीपासून मी विचार करते लावते, कारण तो थंडीच्या दिवसातच ते झाड लावतात. तर ते झाड लावल्यावर त्याला शेंगा आल्या मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि माझ्याकडे होते गुलाबाची झाडं, आणि इतके सुंदर असे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. गॅलरी खूप मोठी होती, खूप छान होती. पण काय होतं काही ठिकाणी गॅलरी मोठी असते, काही ठिकाणी छोटी असते. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लावायला हे करतो. आणि कारलं म्हणता ना, कुणीतरी ताईंनी म्हटलं होतं कारल्याची वेल लावेल ना तर इथेच जाईल दुसऱ्यांच्या घरामध्ये कारल्याची वेल. आपलं स्वतःचं घर पाहिजे. आणि अशी खालची जागा असते ना तर मी मस्त गार्डनिंग केली असती. मला खूप शेताची खूप आवड आहे, झाडांची खूप आवड आहे, पण आता काय करता जागेच्या ह्याच्यामुळे. आणि आज मी ऋतुजाचं काय करते, स्किन केअर. हां ऋतुजाला ना म्हणजे ऋतुजाला आणि मला पण म्हणजे खूप स्किन केअरची गरज आहे. मला अजूनही बरं नाही आहे, थोडंसं
हे आहेच, पण म्हटलं चला आता खूप दिवसाचं राहिलेलं आहे, तर आज नाही का मी ऋतुजाची स्किन केअर दाखवते. तिला ना इतके ब्लॅक हेड्स आलेत, इतके ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पूर्ण नाका तुम्हाला तर मी दाखवते. तर ते मला आता काढायचे आहेत. ऋतुजाची स्किन बघा अशी प्रॉब्लेम झाली आहे. तर हे असं झालेलं आहे बघा पूर्ण नाकावरती. बघा इकडं दाखव. ते टाईट करून देतो व्यवस्थित. हां अशी टाईट झालं का? टाईट व्यवस्थित. तर हे बघा तो होणार आता एवढाच उरलेला आहे. ही थोडीशी क्रीम आहे. तर हे बघा मी आणलं होतं, मला वाटते आता झालं 1 वर्ष झालं. आम्ही तेवढं जास्त वापरत नाही आणि स्किन केअर काही करत नाही. पण ऋतूच्याचा इतका प्रॉब्लेम झाला नाही, इतका प्रॉब्लेम झाला आहे म्हणून म्हणलं ते लहान आहे ना, तर त्यामुळे तिला मी काही अशी क्रीम वगैरे लावून पण नाही देत आणि मी पण काही करत नाही फेशियल अँड ऑल. तर बघा हे पडून असतं, कारण खूप करावं लागतं ना, आणि एवढी तब्येत खराब, एवढं टेन्शनमध्ये माणसाला काही तेवढं करणं होत पण नाही. तर आता ते ऋतुजाला इतके डॉट, इतकं म्हणजे ते तिला दुखत पण आहे आणि त्रास होत आहे आणि दिसायला पण चांगलं नाही देता येतं, म्हणून म्हटलं करून घेते. तर आता मी कशी काढते ना मी तुम्हाला दाखवते बघा. कॉटन बॉल्स तेवढेच उरलेले आहे बघा, आणि कधी 1-1.5 वर्ष होत आलं कॉटन बॉलला. आणि हे पण का नाही कधी आणले होते पण वापरलेच नाही आम्ही. बघून घे, डेट तर नाही गेली. डेट माहीत नाही गेली की नाही ते. घेऊन बघून घेते तोपर्यंत तू दाखव. बघ डेट गेली आहे का? गेली का डेट? याच्याने जे डब्यावर लिहिली असते. डब्बा नाही आहे. नाही, माहिती ते नाही. 2च पॅकेट होते तिथं बॉक्समध्ये. चल ठीक आहे, असू दे, काही नाही होत त्याला तसं. चल करून देते तुला, ये. रोज काही ना कोणी पाहुणे यायचंच राहते घरात. कधी काकाच कधी मधुमक्की. झालं बरोबर हे थोडा वेळ असंच राहू दे, ठीक आहे. हो. ठीक आहे. हां हां, आणि वाफ घ्यायची, ठीक आहे. काय कशागत दिसते? राजस्थानी. हो का? अच्छा, ओके ओके. येते नाही नाही नाहीये. नाही नाही. अगं तुम पाणी लेके. हां घे घे लवकर घे. काय काय काय. असं वाफ हलकी हलकी घ्यायची. हां ओके. हां थंडी नाही झालं. थंडी आहेच कुठे, जास्त नाही घ्यायची. हां हलकी हलकी घ्यायची, चटके नाही लागू द्यायचे. ओके. घुसू तिथे. ओके. हां बाय. ह्याच्यासाठी पण बाय असतं का कधी? हां अरे रे रे हाय. आता हाय लगेच बाय. हां घे. बाय बाय. बघू झालं का बघतो. हां आपण हे काढते का? काढ. आपल्या हाताने काढ आणि पुसून काढ. थोडं नाक पुस तुझ्या हाताने. दुखत नाही ना? वर बघ जरा. हां व्यवस्थित पुसून काढ. ओलं करायचं आपल्याला. पुस पुस, मग मी तुला लावून देते. ठीक आहे. हात ड्राय कर बरं जरा, व्हिडिओ शूट गए. ऑलरेडी निघालेलं आहे. तेच तर. ये नहीं चिपकता है, इसको नाक को और इससे गीला करो और लगाओ. नोस की सेलो टेप. नोज की सेलो टेप. बसलं व्यवस्थित? हो. चांगलं नाकाला प्रेस कर व्यवस्थित आपल्या हाताने, म्हणजे मी जास्त दाबू पण नाही शकत ना, दुखेल तर. बघ व्यवस्थित झालं. झाले ना? चल आपण काढूया. हळू काढ. हळू हळू. थांब 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 जरा. अरे भीती वाटते. काढावं लागेल ना. थांब ना 2 मिनिट. हा जय मा काली माझे. आम्ही समर्थ जय मा काली गणपती बाप्पा. अरे 2 मिनिट थांब ना. थांब. जय मा अरे रे काली रे. स्वामी. 2 मिनिट. 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 2 मिनि
हा येस. Oh my ओ God. माय गॉड, ऋतुजाचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स. थांब अशी हे बघा ऋतुजाचे बापरे. ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स. बापरे बाप, किती निघाले. माय गॉड. अजून एक स्ट्रीप लावली ना, हे बघ, हे इथे पण आहे. किती निघाले पहा. बघू किती निघालं तुझं. अजून एकदा लावावं लागणार आहे. तेव्हाच आहे पूर्ण. हे पहा, एवढं ऋतुजाचं निघालं घाण. तर आता एका ह्याच्यात निघालेलं नाही आहे ऋतुजाचं आणि त्रास होत आहे तिला. तर आम्ही एकदा सेकंड टाईम परत ट्राय करू कसं होतं. म्हणजे निघते ते, पण इतके आहेत ना तिला की आम्ही म्हणजे नाही का एका ह्याच्यात काढू नाही शकलेलं आहे. तर आता परत लावावं परत लागेल. परत एकदा सेकंड टाईम आम्ही करणार आहे. तर बघू आता काय होते सेकंड टाईम. चला आता डोळे झाक. कसं वाटतंय आता. थंड वाटतं. डोळे नको उघडू. टॅप टॅप करू. हां, नाही काहीच करायची गरज नाही. मुरुती नाकावे जास्त माझं. हां, आता काही हात नको लावू. 5 मिनिट थांब. तर ऋतुजाला नाही का म्हणजे खूपच त्रास होत होता नाकाला. अशी काटे अशी टोचत होते, काटे आले होते पूर्ण, जसं तुम्ही आता बघितलं असेल. तर की नाही म्हणून म्हटलं चला करून देते. एक तर कसं बरं नाही वाटत आहे मला, म्हणजे माझीच तब्येत थोडीशी आहे डाऊन सध्या. तर मग का नाही म्हणून म्हटलं चला मी आज ऋतुजाला करून देते. ॲक्च्युली मला काय करायचं होतं माहिती आहे का, आज मी जाणार होती बाहेर, पण मी आज गेली नाही. आमच्याकडे थोडासा पाण्याचा पण इश्यू झालेला आहे. आता म्हटलं जातो, तर पाणी पण आता आमच्याकडे संपलेलं आहे, त्याच्यामुळे मी प्लॅन कॅन्सल केला. आता आमच्याकडे संध्याकाळी पाणी येईल. तर मला म्हणजे बाकीचे कामं आवरले होते, पण आंघोळी वगैरे राहिलेली होती, बाहेर जायचं होतं. तर आंघोळीसाठी आता पाणीच नाही. आता म्हटलं चला आता काय करू. तर म्हटलं चला वेळ न घालवता आज ऋतुजाचं करून दिलं. आणि स्किन केअर कसं होत आहे की मी पार्लरचं वगैरे बऱ्यापैकी शिकलेली आहे, पण मी स्किन केअर म्हणजे स्वतःची पण नाही करत आहे. पण आता कसं आहे, करतो म्हटलं तर पैसा पण लागतो आणि सगळंच होतं. आता हे बघा 1 वर्षापूर्वी मी आणलं होतं, तिकडे मी त्या घरी राहत होते तेव्हा, पण करतच नव्हते. आणि जे ह्या स्ट्रिप्स आहेत ना, ह्या जवळपास 2027 आहे ना. हां 2007. 2027. 27पर्यंतच्या आहेत. आता 24 आता म्हणजे संपत येईल, आता 25 लागेल. तर म्हटलं चला काय होते कधी कधी वापरायला. आणि एका ह्याच्यात निघत नाही, इतकी नाजूक आहे आमच्या सगळ्यांची स्किन. आता तुम्ही बघत असाल पूर्ण नाजूक आहे. आणि त्याच्यामुळे आणि मी तर हेअर कलर लावलेला होता, तेल लावलं आहे मी आता. तर कसं आहे, स्किन एकदम नाजूक असल्यामुळे ना ह्या करायला नाही बघत. आणि ह्यांना आता मलाच करून द्यावं लागते, अजून शिकायचे आहेत बऱ्यापैकी. मी तर काली माता म्हणत होती. हो, खूपच म्हणजे ना तिला, म्हणजे ती काढतच नव्हती. आणि जे स्ट्रिप्स असते ना एकदम अशी जोरात, म्हणजे असं ह्याने काढावी लागते, ताकदीने अशी ओढून काढायची असते, फोर्सने. त्याने काय होते माहिती आहे का, मग ते निघते. आणि जर ही अशी हळूहळू काढायला तर ते निघणार पण नाही. आणि लहान आहे ना, चेहऱ्याला जास्त वाफ नाही घेतात, मग मी वाफ नाही घेतली जास्त, हिला काही जमेनाच वाफ घेणं. तर मी काय केलं माहिती आहे का, ते पट्टी असते ती पट्टीच ठेवली कॉटन, आणि त्याने मग केलं. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि प्लीज तुमचा असाच सपोर्ट राहू द्या, आणि असंच तुम्ही प्रेम देत जा आम्हाला. आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सांग तू पण. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर. हां, शेअर करा, तेवढीच आम्हाला हेल्प होईल. म्हणजे आमची जी काही आता प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहीतच आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.